नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या स्वामींचा एक असा अनुभव सांगणार आहे की जो ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की आपल्या स्वामींमध्ये किती शक्ती आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी सेवेमुळे एका ताईंचे चक्क बायपास ऑपरेशन सुद्धा टळलेले आहे, फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळे. तर अनुभव असा आहे स्वामी भक्तांनो. तर ज्या ताई अनुभव सांगताय त्या ताई सांगतायत की माझ्या आईचं नाव निलिमा दळवी असं आहे. माझी आई काही वर्षांपासून स्वतः स्वामी सेवेत आहे. जनकल्याण योजनेत दरवर्षी एक रकमी देणगी भरत आहे आणि तेव्हा तिने माझा आणि माझ्या भावाचा सुद्धा फॉर्म भरून घेतला आहे. या फॉर्म बाबतीत आम्हाला खूपच छान सुखद अनुभव आलेला आहे. गेल्या वर्षी दिवाळीनंतर माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली. कोलेस्टेरॉल वाढलं आहे असं डॉक्टरांनी सांगितले. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. इतर तपासण्या केल्यावर तिला बायपास करून घ्यावे लागेल असे डॉक्टर म्हणाले. आईचे वय आता 69 वर्ष असल्यामुळे थोडी काळजी वाटत होती. दरम्यान तिला जनकल्याण योजनेची वार्षिक रक्कम भरण्यासंदर्भात ताईंशी बोलायचे होते, पण तब्येतीमुळे तिला बोलायला पण जमत नव्हते. त्यामुळे मी ताईंशी बोलले तेव्हा त्यांनी आम्हाला धीर दिला व काही सेवा देखील सांगितल्या आणि दिंडोरीवरून गुरुमाऊलींनी सेवा दिली. ललिता सहस्रनाम, आदित्य हृदय स्तोत्र वाचण्यास किंवा वाचायला जमत नसेल तर आईला ऐकण्यास सांगितले. त्यांच्याशी बोलून आईला खूप बरे वाटले, जसे काही स्वामींनीच मार्ग दाखवला आहे असे वाटले. आईचे वय आणि इतर कॉम्प्लिकेशन्स यामुळे बायपासची रिस्क वाटत होती आणि डॉक्टरांनी देखील रिपोर्ट्स बघून बायपास करता येणार नाही, धोका वाटतो, पेशंट कोमात जाऊ शकते असे सांगितले. आम्ही ऑपरेट केलेच नाही आणि सेवा चालू ठेवली व आयुर्वेदिक उपचार चालू ठेवले. आई पूर्ण बरी झाली आणि गुरुमाऊलींचे शब्द आठवले, जो कोणी जनकल्याण योजनेत सहभाग घेतील त्याच्या कुटुंबातील कोणालाच हॉस्पिटलची पायरी चढावी लागणार नाही. आज गुरुमाऊलींच्या कृपेने आई अगदी ठणठणीत आहे आणि स्वतः परत पूर्वीसारखी सगळी कामे करत आहे. ही फक्त स्वामींचीच कृपा आहे. आपले खूप खूप धन्यवाद स्वामी महाराज. आणि म्हणूनच माझी सर्वांना विनंती आहे, आपणही जनकल्याण योजनेचा फॉर्म भरून एकदा अनुभव घेऊनच पहा. रुपयाचे दान पुण्य महान. तर स्वामी भक्तांनो, बघितलं ना, या ताईंना किती छान आपल्या स्वामी सेवेचा अनुभव आलेला आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा, शेअर नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असेही लिहा. श्री स्वामी समर्थ.